आपलं नाव काय? सरला तामोरे. बरोबर. वहिनी, फुलांची झाडं भरपूर लावलेली आहेत तुम्ही. तर हे इथे समोर दिसते ते हे कसलं झाड आहे? ही फुलं कसली आहेत? टगरीचं आहे. हां, अच्छा. हां हां. हे किती वर्ष झाले या झाडाला? 2 वर्ष. 2-3 वर्षामध्ये एवढे मोठे झाले. तुम्ही हे कलम आणलेलं का? आमच्या वहिनीने दिलेलं. वहिनीने लावलेलं रोप लावलेलं. लहानसं होतं. अच्छा. हां हां. खूप कळ्या आलेल्या आहेत. आणि मग ही फुलं तुम्ही काय करतात? उन्हाळ्यात नाहीत जास्त. ही फुलं काय करता तुम्ही? देवाला घालतात. देवाला वाहतात असं शोला ठेवतात. बरोबर. आणि हे वरती हे झाड दिसते, हे पण फुलं छान दिसतात. ही कसली फुलं आहेत? त्याची आपल्या शंकराला घालतात. शंकराला वाहतात. बरोबर. छान आहे. खूप फुलं आलेली आहेत वरती. आता आली फुलं. अच्छा अच्छा अच्छा. बरोबर. तुमची मुलगी एक डॉक्टर आहे ना? तिला आहे झाडा पानांची आवड? ती पण लावतो. अच्छा. आणि हे 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 कसलं झाड आहे? हे तर शोच आहे. हे पण शोचंच प्लांट आहे का? हो, छान दिसतं. अच्छा. हे इथे गुलाब पण लावलाय का तुम्ही? गुलाब. अरे वा. हे ह्याचा सुगंध भरपूर येतो ना? गावठी गुलाब. वाव, किती सुंदर आहे बघा. जोमाने वाढलेली आहेत. माझा हातच पकडला त्याने. अच्छा. हे बघा किती छान. हा गावठी गुलाब का? अच्छा. आणि ही सदाफुली. कलर सफेद. आणि ही सफेदवाली. बरोबर. छान आहे. ही कलम विकत आणलेली का तुम्ही? मोगराचं. हां, मोगऱ्याचं. आणि हे गावठी गुलाब आहे. देशी गुलाबी. असतं ना, छान वाटतं. कळ्या बघा आणि छानपैकी. तर मित्रांनो, ह्या वहिनींना असे फुलांची लागवडीची खूप आवड आहे आणि त्यांनीही लावलेली आहेत फुलं. जास्वंद. बरोबर. ही जास्वंदीची आणि ही सदाफुली सगळी. भरपूर सारे इथे तुळस सुद्धा लावलेले आहे. लिलीची झाडं. ही लिलीची झाडं. वा, छान. आणि तुमचे मिस्टर काहीतरी ह्याच्यातच कामाला होते ना, काहीतरी फॉरेस्टमध्येच ना? आता रिटायर झाले का? बरोबर. वा, ही किती फुलं सुंदर आहेत ही. अच्छा. छान छान फुलं लावलेली आहेत. मला खूप आवडली तुमच्या घरी. मस्त आहे. हो, खूप सुंदर. हो ना, खूपच सुंदर. ढाळ्या लावायच्या मस्त पावसाळ्यात या. छानपैकी. बघा, हे मित्रांनो, बागेची आवड सर्वांना असायलाच पाहिजे. आणि पार्वती म्हणजे हे काय सांगतात तुला, पार्वतीचं झाड. म्हणजे लहान फुलं येतात ती पार्वती. पण त्याला तर लागवड ही केलीच पाहिजे. आता पावसाळ्याचे दिवस आहे तर हे कटिंगने पण होतं का? ही टगर आहे डबल पॅटर्नमध्ये. आणि छाटणी केली का छोटे छोटे कटिंगने सुद्धा ही पालवी फुटते, फुलं येतात ह्याला. पावसाळ्यामध्ये लावायची. तर अशा प्रकारे हे घराच्या समोर गार्डन केलेलं आहे ताईंनी. तर खूप आवडलं. तर मित्रांनो, आपण सर्वांनीही अशी झाडं लावावी आणि निसर्गामध्ये भर पडावी. थँक्यू एव्हरीबडी. गुड इव्हिनिंग. बाय बाय.